मित्रांनो, यूएस वॉल स्ट्रीटने आता ऑफिशियली क्रिप्टो मार्केटमध्ये एंट्री केली आहे आणि ही एंट्री काही छोटी नाही आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सने मिळून नवीन क्रिप्टो इंडेक्स लॉन्च केलाय. यूएस स्टॉक मार्केटमधील नॅसडॅक आणि सीएमई ग्रुप यांनी पार्टनरशिपमध्ये नॅसडॅक सीएमई क्रिप्टो इंडेक्स हा नवा क्रिप्टो इंडेक्स ऑफिशियली लॉन्च केलाय. या क्रिप्टो इंडेक्समध्ये फक्त बिटकॉइनच नाही तर बिटकॉइन सोबत इथेरियम, सोलाना, एक्सआरपी, चेन लिंक, कार्डानो आणि एव्हलांच अशा 7 लार्ज कॅप क्रिप्टोकरन्सीचा समावेश असणार आहे. नॅसडॅकचे व्हाईस प्रेसिडेंट शेन वेसरमन यांनी सांगितलं की यूएस स्टॉक मार्केटमधील इन्व्हेस्टर्सला आतापर्यंत फक्त बिटकॉइन ईटीएफ मधूनच एक्सपोजर मिळत होतं, पण नॅसडॅक सीएमई क्रिप्टो इंडेक्समुळे आता बिटकॉइन सोबत इतर मोठ्या क्रिप्टो प्रोजेक्ट्समध्येही इन्व्हेस्टर्स थेट एक्सपोजर घेऊ शकणार आहेत. नॅसडॅक आणि सीएमई ग्रुप थेट क्रिप्टो मार्केटमध्ये उतरलेत. याचाच अर्थ फक्त आता रिटेल इन्व्हेस्टर्सचेच नाही तर आता वॉल स्ट्रीट मधील इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचे पैसे सुद्धा क्रिप्टो मार्केटमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वॉल स्ट्रीट हलतं तेव्हा संपूर्ण मार्केटची दिशा बदलते. हा एक क्लिअर सिग्नल आहे, क्रिप्टो आता मेन स्ट्रीम होत आहे. मित्रांनो, यूएस वॉल स्ट्रीट प्रमाणे भारतातील दलाल स्ट्रीटमध्येही क्रिप्टो इंडेक्स फंड लॉन्च व्हायला हवेत का? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच महत्त्वाचे आणि ब्रेकिंग अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा.